आज सकाळी सकाळी एवढे जोराचे भांडणं का काय सांगू तुम्हाला, पुढे समजेलच. पण त्या अगोदर आजी इथं कोथिंबीर फेरफटका आण मारायला गेल्या त्या वावरामध्ये, तर तिथून कोथिंबीर आणायला सांगितली होती. आणि इकडे ना माझी देवपूजा चालू होती. सकाळी सकाळी देवपूजा केली का मन प्रसन्न होतं. त्यानंतर इकडे ना आज कोबीची भाजी करणार आहे, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तुम्ही नक्कीच एकच्या जागी 2 चपात्या खाशाल. तर त्यासाठी ना तेल गरम करून घेतलं, जिरे मोहरी लसणाची फोडणी दिली, त्यानंतर किंचितसा हिंग टाकला आणि हळद टाकून आहे ना मस्त असा मसाला परतून घेतला. त्यानंतर चिरलेला कोबी टाकला. कसं असतं ना त्याच पद्धतीने भाज्या करून खाल्ल्या की कंटाळा पण येतो भाज्यांच्या, त्यामुळे ना थोडीशी वेगळ्या पद्धतीने जर केली ना तर भाजी खायला पण आवडते आणि भाजी पण संपते आणि पोटभरीचं जेवण पण होतं. कोबी टाकला, कोबी परतून घेतला, त्यानंतर मीठ टाकलं, त्यामध्ये मीठ टाकून आहे ना परत कोबी परतून घेतला. आणि वाटण्यासाठी मी काय केलंय, 2 चमचे तीळ घेतली, मूठभर शेंगदाणे घेतले, 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण जिरे घेतले आणि मिक्सरमधून आहे ना पेस्ट करून घेतली. आणि ती पेस्ट आहे ना ह्या कोबीच्या भाजीमध्ये टाकली, म्हणजे परतलेल्या कोबीमध्ये टाकली आणि मस्त भाजी आहे ना अशी शिजून दिली. कोबीला छान असा अर्क उतरला. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर काही मोठी नव्हती, 2-2 पानावरच आली होती, पण आजीने आणली होती. मी ती कोथिंबीर टाकली आणि मस्त असं मिक्स करून घेतलं. आणि आमच्या आजींना आहे ना कोथिंबीर फार आवडते. तर भाजी ना 5-1 मिनिटं चांगली शिजू दिली. त्यानंतर आहे ना भाजी मस्त अशी शिजली, अर्क पण छान उतरला त्यामध्ये आणि अंगापुरता रसा धरला तिला. खूप छान लागली ही भाजी. तर बघा अशा पद्धतीने ही भाजी झाली. आणि पोळ्या करेपर्यंतच आहे ना तुम्हाला दाखवायपुरती भाजी फक्त एवढी शिल्लक राहिली होती कढईमध्ये, म्हणजे माझं आणि दीदीचंच जेवण बाकी राहिलं होतं. बाकी सर्वांचं जेवण झालं होतं. आणि आता सकाळचे जोराचे भांडणं का ते सांगते तुम्हाला. तर इथे ना खूप अशा पाखरं बसले होते, इतके जोरात भांडत होते ते, तर काय सांगू तुम्हाला. मला पण एक क्षणात असं वाटलं होतं यांच्या जोरात एवढे का भांडणं चालू आहे, म्हणून मी पण बाहेर बघायला आली होती का हे भांडताय एवढे म्हणून. पण मला पण काहीच कळलं नाही का ते खूप जोरात भांडत होते, कशामुळे भांडत होते काही समजलं नाही. पण भांडत ते खूप जोरात होते. म्हटलं चला आजचा व्हिडिओ आहे ना इथंच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी कशी वाटली तीही सांगा. धन्यवाद. भेटू पुढच्या